नमस्कार. आपण पाहत आहात DSM न्यूज नेटवर्क. समाजातील प्रेरणादायी कार्याला आवाज देणारे, गुरुजनांच्या योगदानाचा सन्मान करणारे आपले विश्वासार्ह न्यूज नेटवर्क. आजचा विशेष अहवाल आहे धारूर शहरातील एका अविस्मरणीय आणि भावनिक सोहळ्याचा. जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा प्रभारी केंद्र प्रमुख शांतीनाथ पाटील बुवा मुंडे, बालाजी राजाभाऊ क्षीरसागर या दोन आदर्श शिक्षकांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचा भव्य कार्यक्रम गरड मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला. 58 वर्षाची शासकीय सेवा पूर्ण करून त्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली. मात्र शिक्षणासाठी केलेली त्यांची सेवा समाजाच्या स्मरणात कायम राहणार आहे. सभागृहात विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती. स्टेजवर गुरुजनांचा सत्कार करण्यासाठी आकर्षक सजावट करण्यात आली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि मनात भावुकता होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते युवा नेते तथा आंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशरावजी आडसकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते भाजप नेते माधवराव निर्मळ, नगराध्यक्ष बालासाहेब जाधव, प्राचार्य ईश्वर मुंडे, रमाकांत बापू, दिनकर चाटे, विस्तार अधिकारी शिवाजीराव अंडील, गट शिक्षण अधिकारी दत्तात्रय कोकणे, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष रामचंद्र निर्मळ, भाजप युवा मोर्चाचे ॲडव्होकेट मोहन भोसले. या कार्यक्रमाला माध्यम क्षेत्रातील मान्यवर पत्रकारांचीही उल्लेखनीय उपस्थिती लाभली. यामध्ये पत्रकार अनिल महाजन सर, अतुल शिंगारे सर, नाथा ढगे सर, शुभम शुक्ला, असलम शेख यांनी कार्यक्रमाचे वार्तांकन करत गुरुजनांच्या कार्याचा गौरव समाजापर्यंत पोहोचविण्याची महत्त्वाची भूमिका निभावली. पत्रकारितेच्या माध्यमातून अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची कार्यगाथा जनतेपर्यंत पोहोचत असल्याने उपस्थितांनी पत्रकारांचेही विशेष कौतुक केले. दोन्ही शिक्षकांचा शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सभागृह टाळ्यांच्या गजरेत दुमदुमले. गौरवाचा तो क्षण पाहता अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते. मान्यवरांनी सांगितले, शिक्षक हा समाजाचा कणा आहे. शांतीनाथ मुंडे आणि बालाजी क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण नाही तर संस्कार दिले. त्यांच्या कार्यामुळे धारूर तालुक्याला अनेक गुणवंत विद्यार्थी मिळाले. शांतीनाथ मुंडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले, विद्यार्थी हेच माझे दैवत होते. भगवंताने दिलेली सेवा मी प्रामाणिकपणे पार पाडली. हे शब्द बोलताना त्यांचा कंठ दाटून आला. सभागृहातील अनेक शिक्षक भावुक झाले. बालाजी क्षीरसागर सर यांची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यात ते म्हणाले, शिक्षक कधीच निवृत्त होत नाही, तो विद्यार्थ्याच्या आठवणीत कायम जिवंत राहतो. या वाक्याने संपूर्ण कार्यक्रम भारावून गेला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन थोरात सर यांनी केले. त्यांच्या ओघवत्या निवेदनामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला. हा कार्यक्रम केवळ निरोप नव्हता, तो होता आदराचा, प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा उत्सव. विद्यार्थ्यांनी गुरुजनांच्या चरणी कृतज्ञतेची फुले अर्पण केली. आजच्या डिजिटल युगात बदल होत असेल तरी शिक्षकांचे स्थान कायम सर्वोच्च राहणार आहे. कारण शिक्षक समाजाचा पाया मजबूत करतो. सेवा संपली पण प्रेरणा कायम राहणार. शांतीनाथ मुंडे सर आणि बालाजी क्षीरसागर सर यांची शिक्षण सेवा पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरणार आहे. DSM न्यूज नेटवर्ककडून दोन्ही गुरुजनांचा मनपूर्वक अभिवादन. मी आहे तुमचा प्रतिनिधी
DSM न्यूज नेटवर्कसाठी असलम शेख. ही होती आजची महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील बातमीसह लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.